आम्ही जाऊ का नको? वाव, समोरचा व्ह्यू बघा गाईज, एक नंबर. बोले तो एकदम झकास. घासा कशी चालली इकडे एसटीएन ट्रक मध्ये. चला जाऊ द्या जाऊ द्या, आम्हाला पोचू द्या आता पुण्यात. आमचं झाले फिरून बाजूला. पेट्रोल आहे काय? सो गाईज, फायनली आपण आता माणगाव मधून निघतोय तामिनी घाट मार्गे. ऍक्च्युली खेड मधून मला करता नाही ना ब्लॉग, कारण की खेड टू माणगाव येईपर्यंत कंटिन्यू पाऊस होता. आत्ता थांबलाय पाऊस. सो आता आपण मोटो ब्लॉगिंग चालू करतोय. सो जाम आता मजा येणार आहे, कारण की संडे आहे आज, त्याच्यामुळे तामिनी घाटात फुल गर्दी असणार आहे असं वाटतंय. बघूया आता किती गर्दी आहे, ट्रॅफिक लागते की नाही ते. आपल्या गाडीचा जर असं मला प्रॉब्लेम वाटायला लागलाय. बाबू, गॅरेज दिसला तर सांगा मला. क्लच थोडासा अडकतोय मध्येच, टाईट लागायला लागलाय, त्याच्यामुळं जाताना दाखवून घेऊया, नाहीतर मग मध्येच कुठे क्लच पेड तुटली तर लफडा होईल क्लच केबल. गाईज, आपल्याला फायनली गॅरेज दिसलंय. काय शॉक आहे बघ, गाडी बघ. बोलव की त्याला, बघ जा, विचार जा. तो बघ, तो येल्लो टी शर्ट वाला, त्याला म्हणा क्लच केबल, आपलं क्लच, हा हे तर थोडं टाईट आहे, टाईट होतो मध्येच. ऑइल मुळे झाले काय ती चोकअप? मध्येच ती टाईट लागते. मला वाटलं तुटल बिटल जाईल ना आता. मला वाटलं जाताना तुटल बिटल. हा, काय तुटणार नाही ना पुण्यात? ठीक आहे, थँक्यू. नदीला पाणी बघा कसलं आलंय. पाऊस कंटिन्यू पडत होता, नदीला पाणी बघा. तुम्हाला दाखवत मी जायचो. तिकडे आम्ही जाऊ का नको?
प्लस बघ 4G प्लस. आईला दगड बघ वरनं आले हे बघ. गाईज ही बघा गाडी बघा कशी खालच्या साईडला कलंडले. ही बघा बसची अवस्था बघा. म्हणून फिरायला येताना जपून या. पुरी गाडी कलंडले. दरड. वाव समोरचा व्ह्यू बघा गाईज एक नंबर. बोलतो एकदम झकास. घासा कशी चालली इकडे एसटी ट्रक मध्ये. चला जाऊ द्या आम्हाला पोचू द्या आता पुण्यात. आमचं झालंय फिरून बाजूला. ऍक्च्युली गाईज तामिनी घाटातला व्ह्यू तुम्हाला मला दाखवायला नाही भेटला कारण की मोबाईल माझा होल्डरला होता हेल्मेटच्या आणि मेमरी फुल झाली आणि व्हिडिओ स्टॉप झालेला मला माहितीच नाही. इथे वरती आल्यावरती आता मला कळलं की व्हिडिओ स्टॉप झालाय. त्याच्यामुळे तामिनी घाट मधला व्ह्यू गेला. गर्दी फुल होती आणि पाणी पण एक नंबर भरपूर होतं कारण की पाऊस सकाळपासून पडतोय. सो मस्त होता व्ह्यू. बाम बूम बूम बाम. काहीच हे बघा विकेंडची गर्दी बघा फुल एकदम. सगळा पुन्हा मुंबई इकडे आलेला आहे. मोस्टली पुणेवालेच असणार ते. मारले ना गाडी बघा बॅरिकेड तोडून. वाचला बॅरिकेड मुळे वाचलाय तो. सो गाईज फायनली आम्ही आमच्या पार्किंग मध्ये पोहोचलोय बिल्डिंग खाली. एकदम सेफ. पाऊस जास्त होता सगळ्यात त्यामुळे मला जास्त मोबाईल बाहेर काढता नाही आला पण जेवढा काढता आला तेवढा काढला. सो आता जाऊया घरी. दीदीने जेवण बनवलंय आणि किती बघतो काय बनवलंय ते. आणि सगळे आम्ही भिजलेलो आहे आता. जस्ट पोहोचलोय. सो चलो जातो घरी. सो गाईज माझी जस्ट आत्ता झोप पूर्ण झाली आणि आता सगळी आता जी भाजी घेऊन आलोय रानभाजी आणि हळदीची पानं वगैरे मम्मीने दिलंय ते आता सगळं वाटप चालू आहे आमचं. आता ते तेजसच्या मम्मीला थोडे द्यायचे आहेत, काकीला थोडे द्यायचे आहेत आणि आत्याकडे द्यायचंय. भाजी वगैरे पण आणली आहे. ही बघा ही टाकल्याची भाजी आहे. हा टाकला आहे. हा कढीपत्ता आहे घरचा कढीपत्ता आणि ही आळूची पानं आहे तिकडे. तो आता थोडी थोडी दे पटापट. आता जाऊन येतो. जस्ट आत्ता झोपून उठलोय. सगळं ठेवा तुम्हाला. सो चलो गाईज आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता दीदी वाटणी करते सगळी आणि मी पण चाललोय आता द्यायला. काळू झालाय. सो आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. सो तोपर्यंत चलो बाय बाय. टेक केअर.